हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे। श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सर्वांना। तर आम्ही आता करतो मॉर्निंगचा नाश्ता आणि त्यानंतर मी कुठली भाजी करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का। तर मॉर्निंगचा ब्रेकफास्ट वगैरे झालं आणि दुसरी सगळे काही कामं वगैरे होती ना माझ्याच ते पण आवरून झाली आणि कामं वगैरे आवरून झाल्यानंतर म्हटलं की आज वेगळी काहीतरी भाजी ट्राय करावी आणि आज वेगळं काहीतरी पदार्थ बनवावा। पण माझ्याकडे होते हे चिलरची भाजी, म्हणजेच तुम्ही याला घोळाची भाजीसुद्धा म्हणू शकतो, मी याला घोळाची भाजीच म्हणते। तर हे होती माझ्याकडे आणि जास्त दिवस झालं मी हे खाल्लीच नव्हती आणि राजनी पण आज बोललेलं की मम्मा ह्याची भाजी बनव वगैरे, कसं बनवतात, किती छान आहे, किती स्वीट दिसायला वगैरे, खूप काही याचं चालू झालं। मग मी म्हटलं ठीक आहे, छान अशी याची भाजी बनवूयात म्हटलं। तोपर्यंत मी सगळं राईस वगैरे म्हणजे चपाती हे सगळं काही बनवून घेतलं आणि नंतर म्हटलं हे भाजीचा म्हणजेच रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा। तर छान असं मी इथे घोळाची भाजी घेतली, त्यात काय माती वगैरे थोडीशी होती ना ते पण काढून घेतली आणि छान असं ह्याला निवडून झाल्यानंतर निवडून वगैरे घेतलं आणि निवडून झाल्यानंतर याला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कट करून घेणार आहे। त्यातला रातची ना लोडबुडमध्ये चालू होती बरं का, त्यामुळे ना मध्ये मध्ये मला डिस्टर्ब पण होत होतं व्हिडिओला। रातची नेहमीच लोडबुड चालू असते हे तुम्हाला माहितीच आहे। चला तर मग छान अशा रेसिपीला म्हणजे छान अशा भाजीला बनवायला तयार करायला सुरुवात करूया। तर घेतली मी भाजी वगैरे सगळं स्वच्छ धुवून निवडून घेतलं, म्हणजे अगोदरनं सगळं निवडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर त्याला छान असं स्वच्छ धुवून घेतलं। कारण हे जे भाजी आहे ना तर शेतकऱ्याकडे जास्त प्रमाणामध्ये भेटते, कारण नाहीतर दुसऱ्या मार्केटमध्ये वगैरे जे काही दुसऱ्या भाज्या असतात ना त्या भाज्यांमध्ये ही भाजी अवेलेबल नसते, खूप कमी प्रमाणामध्ये भेटते। पण शेतकऱ्याकडेच भेटते, जे गावाकडनं वगैरे येतात ना त्यांच्याकडनं ही भाजी भेटत असते। तर अशीच हे छान अशी शेतकऱ्यांकडनं म्हणजेच गावाकडनंच भाजी आणलेली होती। तर खूप दिवस झालं होतं मला पण खाऊन आणि राजला पण वेगळंच काहीतरी वाटत होतं हे भाजी, म्हटलं ट्राय करावी। प्युअर गावामधून आणि प्युअर शेतकऱ्याकडनं आलेली आहे, तर एकदम छान आहे आणि हेल्थसाठी पण खूप छान आहे, त्यासाठी म्हटलं ट्राय करावं। तर त्याला निवडलं, स्वच्छ धुतलं, बारीक असं कट करून घेतलं आणि एक प्लेटमध्ये मी छान अशी भाजी घेतली। एक मोठा कांदा कट करून घेतला आणि त्यासोबतच काही हिरवी मिरचीचे तुकडे घेतले। तर इथे जी कढई आहे ना मी आता एकदम पातळ आहे बरं का, ही माझी स्टीलची कढई आहे आणि खूप पातळ आहे, त्यामुळे ना याच्यामध्ये तेल ना खूप लवकर गरम होतं बरं का, त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही आणि या भाजीला पण पाणी वगैरे काही लागणार नव्हतं। त्याच्यामुळे म्हटलं पटकन आणि झटकन होणारी भाजी आहे, तर जास्त मोठी कढई किंवा मोठं भांडं कशाला घ्यायचं, त्यामुळे मी इथे घेतलं छान असं स्टीलचं भांडं, त्याला धुवून घेतलं मस्त स्वच्छ आणि ठेवून दिलं मी गॅसवरती ठेवून दिल्यानंतर मस्त अशी कढई 2 सेकंदमध्ये गरम झाली। त्यामध्ये टाकलं 1 ते 1.5 चम्मच ऑइल, कारण मला ऑइल जास्त प्रमाणामध्ये कुठल्याच भाजीमध्ये आवडत नाही बरं का। तर छान असं ऑइल टाकलं 1 ते 1.5 चम्मच। छान असं ऑइल गरम झाल्यानंतर मी जिरे आणि मोहरी एकत्रच ॲड करून दिलं आणि तेही झाल्यानंतर मग काम आहे कांद्याचं। तर कांदा तर मी बारीक कट करूनचा घेतलेलाच होता, तर म्हटलं ते पण लगेच त्याच्यामध्ये ॲड करून घ्यावं, कारण तेल असं छान गरम होतं ना त्याच्यामुळे लवकर कांदा पण लाल होणार होता, त्यामुळे लवकर गरम तेलामध्ये कांदाही ॲड केला मी। तर फॅमिली शक्यतो ना आपण कुठल्याही पालेभाज्यामध्ये वगैरे हिरव्या मिरचीचा ठेचा वगैरे यूज करू शकतो, म्हणजेच यूज करतो। पण इथे मी बारीक मिरची कट करून का बरं घेतली माहिती का, कारण आपल्या घरामध्ये ना लहान मुलं वगैरे असतात आणि चटकदार तिखट तर मोठ्यांना आवडतंच, पण लहान मुलांचं काय हो, त्यासाठी मी काय केलं, हे स्पेशल भाजी माझ्यासाठी आणि राजसाठी बनवत होती ना मी, त्यामुळे इथे हिरव्या मिरची बारीक कट करून घेतली मी आणि लसणाची पेस्ट ते पण घेतलं आणि ते पण त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं। हवं तर तुम्ही नाही, ते जर तुमच्यासाठी बनवत असेल आणि तुमचे जर मुलंही तर तिखट खात असतील तर तुम्ही इथं हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा जे आपण ठेचा बनवतो ना तेही याच्यामध्ये ॲड करू शकतो, कारण मी ते नाही घेतलेलं आहे, कारण मी हिरव्या मिरचीचा घेतलेला आहे तुकडे कट करून। पण ते राजला मी भाजी वगैरे देते वेळेस ना जेवणामध्ये मिरची जी आहेत ना पटकन वेचून बाजूला ठेवता येते,
पण जर या ठिकाणी आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला तर लहान मुलांना खाण्यात ते अशक्य असतं, म्हणजे ते सगळं मिक्स होऊन जातं ना त्याच्यामध्ये, एकत्रित मिश्रण बारीक असतं ते, त्याच्यामुळे मी ते घेतलेलं नाही आहे. इथे मी घेतलेला आहे हिरवी मिरची. तर तुम्ही तुमच्या आयडियानुसार करू शकतो. जर तिखट मुलं खात असतील तर डायरेक्टली ते ॲड करा, आणि जर नसल खात असतील तर माझ्यासारखी छान असे हिरव्या मिरचीचे तुकडे तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतो. मग काय झाला ना एकदम लालसर असा कांदा छान असा तळून. तर करपायला नको बरं का जास्त, तर थोडासाच माझा लालसर झालेला होता, म्हणजे बऱ्यापैकीच लालसर झालेला होता. तर मध्येच लाची उलबुड असते ना, ते तुम्हाला सांगितलेलंच होतं मी. तर छान असं भाजी तर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली होती ना, ते पण भाजी मी यामध्ये ॲड करून घेतली आणि 1 मिनटासाठी त्याला छान असं मिक्स करून घेतलं बरं का. जे काही तेल वगैरे आणि मोहरी ते कांदा वगैरे होता ना त्यामध्ये. तर आता यामध्ये मी टाकणार आहे मीठ चवीपुरतं, त्यानंतर ॲड करणार आहे त्यामध्ये हळद. आणि आता इथे जर तुम्हाला जास्त मसाले आवडत असतील तर टाकू नकात बरं का. मी तर टाकत नाही, कारण पालेभाज्यामध्ये जास्त मसाले मला तर नाही आवडत, आणि अशाही मी दुसऱ्या भाजीमध्ये ना मसाले वगैरे स्किपच करत असते. तर इथे मी टाकलेलं आहे हळद, मीठ आणि थोडंसं काळं तिखट टाकलेलं आहे त्यामध्ये. हवं तर तुम्ही ते गरम मसाला किंवा कुठला अंबारी मसाला वगैरे असेल तर तेही टाकू शकतो, पण मी थोडंसं काळं तिखट टाकलेलं आहे, 1 इंच थोडंसं लाल तिखट, आणि बाकी आपलं नॉर्मल हळद मीठ टाकून याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. खूप कमी प्रमाणामध्ये टाकलेलं आहे बरं का, कारण मी म्हटलं होतं मी ते रातचा विचार करून हे भाजी बनवलेली आहे, त्यामुळे मला जास्त काय याच्यामध्ये तिखट ॲड करायला जमलेलं नाही आहे. तर ते सगळं एकत्रित ॲड करून झालं. आता तुम्ही म्हणत असेल तेलामध्ये हळद का ॲड केलेलं नाही आहे, तर कुठल्याही भाज्यांमध्ये ना मी फोडणी म्हणजे तेलामध्ये ना शक्यतो ना हळद स्किपच करत असते टाकायची, ऑइलमध्ये टाकत नाही मी कधीच. नंतर मी वरतून हळद वगैरे मिक्स करत असते. तर आता तुम्ही म्हणत असाल याच्यामध्ये हे वरतून काय टाकलेलं आहे, तर जास्त जणाला माहिती नाही आहे. म्हणजेच आपल्या घोळच्या भाजीमध्ये जर तुम्ही बेसन पीठ ॲड केलं, जास्त प्रमाणामध्ये नाही बरं का, फक्त 1 चम्मच, म्हणजेच पोहे खायचा चम्मच हो, फक्त 1 चम्मच जर त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड केलं आणि छान असं त्याला मिक्स करून घेतलं, तर कुठल्या हॉटेलमध्ये लागणार नाही. कुठल्या भाजीची टेस्ट इतकी बेस्ट लागते बरं का. ते टेस्ट एकदा तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. आणि तेही या घोळच्या भाजीमध्ये बेसन मिक्स करून जर त्याला 2 मिनटं छान असं परतून घेतलात तुम्ही, आणि परतून घेतल्यानंतर आणखीन 2 मिनटासाठी त्याला झाकण ठेवून दिलात, तर इतकी छान अशी टेस्टला भाजी लागते ना, खूप छान अशी लागते बरं का. हवं तर तुम्ही इथे शेंगाचं कूटही ॲड करू शकतो, पण या भाजीमध्ये मी या शेंगाचं कूटही ॲड केलेलं नाही आहे, कारण मला ही भाजी अशीच खायची होती आणि या पद्धतीनेच बनवून तुमच्यासोबत सुद्धा ट्राय करायची होती, म्हणून मी माझ्या पद्धतीने बनवून तुमच्यासोबत ट्राय केलेली आहे. तर अशा पद्धतीने भाजी बनवून बघा, तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. तर बघा माझं बाळ इकडे आज किती गुणी बाळ आहे, किती माझी हेल्प करतो वगैरे. हे काय झालं होतं माहिती का, खूप सारे अंगूर आणलेले होते, खूप सारे म्हणजे 1 किलोभर अंगूर आणलेले होते, आणि ते ना मोठ्या भांड्यामध्ये ना मी ते फ्रीजमध्ये ठेवून दिलेले होते. मग सर्वांनाच कंटाळा की ते काढा बाजूला घ्या वगैरे. तर जसे जसे अंगूर लागतील ना तसे जसे झाडाचे तोडून घेतले जातात ना, तसे आम्ही प्लेट किंवा वाटी घेऊन जायचं फ्रीजजवळ, आणि ज्यांना जसे लागतात त्यांनी तसेच घेतले, म्हणजे मी आणि राजने तसेच घेतले. तर हे जे आहे ना ते पूर्ण तसंच राहिलेलं होतं, आणि त्यामध्ये आता काहीसेच थोडेसेच कमी अंगूर उरलेले होते. तर मी इकडे काढत होती हे असं, तर बोलला की राज मम्मा मी तुझी हेल्प करतो, काय करायचं सांग, मला दुसरे पण कामं वगैरे होते. तर मी म्हटलं बाळ हे ना खराब झालेलं आहे, आणि यामध्ये काही चांगले अंगूर आहेत ते चांगले काढून घ्यायचेत बाजूला, आणि जे हे खराब आहेत ना ते आपल्याला फेकून द्यायचेत. तर तो बोलला राज ओके मम्मा मी हे तुझी हेल्प करतो, आणि मी गुड बॉय आहे खूप. हे राजचं माझं चालू झालं, म्हणजे माझं बाळ ना खरंच खूप गुणी, संस्कारी आणि समजदार सुद्धा आहे बरं का. खरंच खूप हुशार आहे. त्याला न सांगता कधी कधी ना हेल्प करायला येतो, आणि न सांगता सगळं काही माझं काम करून जातं माझं बाळ.
तर आता तर काय उन्हाळ्याच्या सुट्ट्याच लागलेल्या आहेत ना, तर पूर्ण मंथ आता हा सुट्ट्याचाच होता आणि राजना खरेच खूप घरी बोर होत होता. पण त्याला ना कुठलीच काम काही सांगायची गरज पडत नव्हती. जे काही मी काम करेल ना, आता प्रत्येक कामामध्ये राज माझी हेल्प करतो आणि रोज बोलायचं, मम्मा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत, कुठे जायचं वगैरे. हे स्कूलला सुट्ट्या लागण्याच्या अगोदर राज बोलत होता आणि आताही बोलतो कुठे जायचं वगैरे. मी म्हटलं जायचं आहे बाळा आता कुठेतरी. तर सुट्ट्या लागल्यापासून राजचं चालूच आहे कुठे जायचं. तर बघूया आता आम्ही या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कुठे जाऊ आणि राजला पण मी कुठे बाहेर वगैरे घेऊन आणते, तेही तुम्हाला नक्की या ब्लॉगमध्ये दाखवते, म्हणजेच आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये दाखवते. त्यामुळे तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि राज कुठे जाईल उन्हाळ्यामध्ये फिरायला हे पण पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. माझं बाळ खूप समजदार आहे, सांगितलेलं ऐकतो, पण त्याला कुठेतरी नक्की घेऊन जायचं. भेटू नवीन व्हिडिओ.